तळापासून तुम्हाला आर्त विनंती केली, केवळ महाविद्यालयाचंच नव्हे तर आपल्या डोंबिवली शहर पण बरेच जण इथे असे असतील की या सारे बरेच जण इथे आहेत. लागतंय गेली 12 वर्ष घातलं होतं आणि सांगितलं होतं आजपर्यंत व्यवस्थापनाने मला काम दिलेलं नाही. मला 5 वर्ष कामाच्या वाट झालेलं आहे, जॉईन करून घेतलं नाही. आणि आज माझ्यासह सगळ्यात कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही, काम देत नाही आहे आणि आमचं समायोजन करणाऱ्या सांगितलं आहे. बंद केला पूर्णपणे. तिथे साधा वृत्तपत्र सुद्धा येत नाही, पुस्तकांची खरेदी केली जात नाही आणि मुलांना ज्या काही सुविधा आवश्यक असतात की आतापर्यंत विद्यापीठामध्ये केलं जातं. पेंढारकर कॉलेजमध्ये शिक्षकांवर होणारा जो अन्याय आहे, या अन्यायाविरुद्ध आज जे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी शिक्षकांना सपोर्ट करण्यासाठी आलो आहे. प्रशासनाचा गैरकारभार आहे. अनुदानित तुकड्या बंद करून विनातत्वाच्या तुकड्या या ठिकाणी चालू करायचा घाट घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि त्याकरता 2015 पासून या ठिकाणी प्रशासक नेमावाची मागणी होती, त्याला परवानगी सुद्धा दिली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या ठिकाणी तातडीने प्रशासक बसवावा आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करून चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने या कॉलेजवरती प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अनेक दिवसापासून आम्ही या शिक्षकांच्या संपर्कामध्ये होतो. या शिक्षकांनी स्वतःहून वाचा फोडण्याचं काम केलं नव्हतं, पण ज्यावेळेला आम्हाला व्हिडिओ एक व्हायरल झाला, तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही पाहिलं आणि आम्ही स्वतःहून या प्रशासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्या प्रशासनाने उलट आमच्या कार्यकर्त्यांना धमकावलं की आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू. आम्हाला हे लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने शिक्षकांशी संपर्क साधून मी स्वतः त्या शिक्षकांना बोलून घेतलं, त्यांची समस्या समजून घेतली आणि तातडीने त्यांना सहकार्य करून चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी संपर्क केला, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी DCM साहेबांशी बोलून चंद्रकांत दादांकडे हा विषय मांडला. त्याच्या संदर्भात बैठक लावण्यास त्यांनी आश्वासन दिलं. काल मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांच्या कानावर मी टाकलेलं आहे. आत्ता सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला बोलवलं आहे. त्यांच्याकडे यांचे मी 2 प्रतिनिधी घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी या कॉलेजवर तातडीने कारवाई करण्यासाठी प्रशासक नेमा अशी मागणी करणार आहे. ज्युनियर कॉलेजच्या संदर्भामध्ये माननीय उपसंचालक यांनी 2 दिवसापूर्वी चौकशी केलेली आहे. त्यांनी सुद्धा प्रशासक नेमावा अशी या ठिकाणी शिफारस केलेली आहे. डिग्रीच्या संदर्भात सुद्धा मी माननीय उपमुख्यमंत्र्यांना कुलगुरूंशी बोलून तातडीने ही कारवाई करण्यासाठी भाग पाडणार आहे. 2022 मध्ये आमचं कॉलेज ऑटोनॉमस झालं. ऑटोनॉमस कॉलेजच्या नियमाप्रमाणे, मुंबई युनिव्हर्सिटीच्या नियमाप्रमाणे, त्याचप्रमाणे शासनाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 2020 पॉलिसीप्रमाणे मी माझं कॉलेज चालवतो. माझ्या कॉलेजमध्ये साधारणपणे 7,000 ते 7,000 विद्यार्थी आहेत. मी ह्यावेळी आमच्या मंडळाने गेल्या वर्षी ठरवलं, ह्यानंतर ऑटोनॉमस कॉलेज जी शासनाचं मानधन मिळतं, कर्मचाऱ्यांचा पगार मिळतो, कर्मचारी मिळतात, ते न घेता स्वतःचेच शिक्षक कर्मचारी ठेवून कॉलेज चालावं असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मार्चच्या 23 मार्चच्या महिन्यामध्ये शासनाला प्रत्येक ठिकाणी नोटीस दिलेलं आहे. शासनाने काही याच्यावर निर्णय घेतला नाही, काही कळवलं नाही आणि मम ही भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर मी UGC बोललो, देशाची सेंट्रल बॉडी. ते मला तुम्ही स्वायत्त आहात आणि कुठल्याही संस्थेला एडेड कॉलेजचं अनएडेड कॉलेज केलं तर शासनाचा फायदा होतो, शासन तो पैसा दुसरीकडे वापरू शकतो. तुम्ही जर आर्थिकदृष्ट्या प्रबल असाल, चांगले असाल तर तुम्ही जर करा. मग त्याने मला एक पत्र पाठवायला सांगितलं, ते त्यांनाही पत्र पाठवलं. त्याचाच कॉपी मी मुंबईला सुद्धा पाठवल्या आहे सगळ्या शासनाला, विद्यापीठाला. ती कॉपीची ते प्रत आहे. त्या प्रतमध्ये त्याने असं पत्र मला लिहिलं आहे की तुमचं कॉलेज तुम्ही अनएडेड करू शकता. आणि याच्यासाठी त्याने मला माहिती दिली, UPमध्ये लखनौ युनिव्हर्सिटीमध्ये ही 2 कॉलेज एडेड झालेली आहेत. यामुळे मी हे कॉलेज एडेड जे होतं तर एडेड जे होतं तर अनएडेड करत आहे. आता यामध्ये झालं काय, जे अनएडचे माझ्याकडे कर्मचारी आहेत 12, ज्युनियर कॉलेजचे कर्मचारी शिक्षक कर्मचारी 12 आहेत
आणि नॉन टीचिंगचे एक तुमची लायब्ररियन, 2 क्लार्क आणि बाकी नॉन टीचिंग स्टाफ असे काय ते 23-24 कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांना मी नोटीस दिली आणि त्यांना मी सांगितलं तुम्ही म्हणजे गव्हर्नमेंटला कळवतं, गव्हर्नमेंटने जबाबदारी नाही केली म्हणून मी त्यांची बसायची व्यवस्था केली. त्यांचे मी हजेरी लावतो, त्यांना हजेरी लावतो आणि त्याचं ज्यावेळी गव्हर्नमेंट सांगेल त्यावेळी त्यांचं हजेरीचं पेमेंट मी गव्हर्नमेंटला पाठवेन. गव्हर्नमेंटने त्यांना डायरेक्ट चेक द्यावा. आमच्या थ्रू दिला तर आजच मी गव्हर्नमेंटला एक पत्र दिलं आहे शासनाला, जर तुम्ही मला अध्यक्ष म्हणून परवानगी असते त्यांचं पेमेंट करायची तशी परवानगी दिला आणि तुम्ही जर तर पैसे पाठवला तर मी त्यांचा पगार करेन. पण मी हे कॉलेज अनएडेड केलेलं आहे आणि पुढं अनएडेड म्हणून चालवणार आहे. आमची आर्थिक परिस्थिती फार उत्तम आहे. आम्ही आणि महाराष्ट्रातलं पहिलं क्रीडाक्षेत्र आत्ताच चालू केलेलं आहे आणि ते क्रीडाक्षेत्र महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्या, देशातल्या काही लोकांना, विद्यार्थ्यांना जे क्रीडा खेळता येईल अशी व्यवस्था केली आहे. तर आमच्याकडे आमच्या आर्थिक परिस्थितीनं शासनाचं मान न घेता ते दुसऱ्या ठिकाणी गरीब विद्यालयाकडे विद्यार्थ्यांना पोहोचावं अशी आमची त्यामागे प्रामाणिक इच्छा आहे. मी डॉक्टर अजय लोखंडे. आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित करण्यात आलेलं आहे. आमचं काम आहे शिकवणे, पण ते आम्हाला करू न देता एका खोलीमध्ये बसण्याची सक्ती केली गेली आहे आणि जर तुम्ही इतस्ता गेले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची धमकी देण्यात येत आहे. आणि शासन निर्णय झाला नसताना विना अनुदानित झाल्याचे एकतर्फी डिक्लेअर केले गेले आणि आम्ही सर्वांनी त्यांना मिळून विचारलं एक दिवस की आपण असं का करतात. ते म्हणाले मला कोणत्याही निर्णयाची आवश्यकता नाही. हे सर्वांसमक्ष घडलेलं आहे. मी संदेश पाटील. या कॉलेजमध्ये जवळ 18 ते 20 वर्ष मी सर्व्हिस केलेली आहे आणि माझं 2017ला अचानक दृष्टी गेलेली. त्यानंतर मी यांना पत्र केलेले, अनेक वर्ष पत्र केले. तर मी दिव्यांग आयुक्तांमधून तक्रार करून मी आता जॉईन झालेलो आहे. त्यानंतर मला कुठलंही काम दिलेलं नाही. जॉईन झाल्यानंतर कुठलंही हे केलेलं नाही. फक्त आम्हाला आता बसून ठेवलेलं आहे. माझ्यासह सर्व कर्मचाऱ्यांना बसून ठेवलेलं आहे. आता आमचा ह्या महिन्याचा मे महिन्याचा पगारही झालेला नाही आहे. नमस्कार, मी प्राध्यापक युवराज मोरगा, के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयामध्ये इतिहास विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेली 15 वर्ष कार्यरत आहे. या महाविद्यालयामध्ये अगोदर सर्व परिस्थिती अत्यंत चांगली होती आणि गेल्या 10-12 वर्षांपासून या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या समस्या वाढत गेल्या. आज या समस्या कळसावर पोचलेल्या आहेत आणि आज आम्हाला त्या ठिकाणी काम करू दिलं जात नाही. त्याचप्रमाणे आमचा मे महिन्याचा पगारही दिलेला नाही. काम करून त्या ठिकाणी जे काही वेतन देयक आहे ते महाविद्यालयातून शिक्षण सहसंचालक पनवेल या ठिकाणी पाठवण्यास प्रशासनाने नकार दिलेला आहे. एवढंच नाही तर परीक्षेचं मानधन असेल, त्याचप्रमाणे इतर काही मानधन असतील, अधिक तासिका घ्यायला लावणं आणि त्याचं मानधन न देणं, अशा प्रकारचे प्रकार हे गेल्या 3-4 वर्षापासून सर्रास या ठिकाणी घडत आहेत. आम्हाला एकच मागणी आहे सरकारकडे की ही जी जमीन आहे ही सरकारची आहे. अनुदानातून बिल्डिंगा बांधलेल्या आहेत. मग इथे अनुदानित महाविद्यालय का नको आहे? यामध्ये आमचा असा ऑडिओ लावून प्रचार केला गेला की शिक्षकांचा नोकरीचा स्वार्थ आहे, परंतु शिक्षकांचा नोकरीचा स्वार्थ नाही. आज आम्ही इथे नाही तर दुसरीकडे कुठेतरी आम्हाला समायोजित केलं जाईल, परंतु अनुदानामुळे जो काही परिणाम होणार आहे संपूर्ण समाजावरती त्याचा हा प्रश्न असू शकेल. त्याच्यामुळे आमची एकच विनंती आहे प्रशासनाला की या महाविद्यालयाचा जो काही अनुदानित दर्जा आहे तो रद्द करू नये आणि अशा प्रकारचा रद्द अजून तरी झालेला नाही. प्रशासनाने मनमानी करून या ठिकाणी कामास बंदी घातलेली आहे आणि खाजगीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे या अन्यायी आणि हुकुमशाही प्रवृत्तीवरती प्रशासक बसवून सरकारने या महाविद्यालयाची या जाचातून सुटका करावी अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.